म्हटलं आणि हे बघा हीच ती जागा आहे मागची इथं जिकडे लालबागचा गणपती बसतो. हो ना. हे दिसते का तुम्हाला लालबाग राजा मंडळ. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. नमस्कार नमस्कार. मंडळी. नमस्कार नमस्कार स्वागत तुमचं सगळ्यांचं नवीन एका युट्यूबच्या व्हिडिओमध्ये. आज मी कशी दिसते ते सांगा. खूप आणि छान. आता मी सांगतो ना. आता आम्ही चाललोय ना ह्याला महालक्ष्मीला ॲक्वालाईन. ॲक्वालाईन आता मेट्रो ना. आम्हाला ॲक्वालाईनची ही लागली काय लागली चटक लागली. चटक लागली. आता छान आहे आम्ही- मेट्रो एकदम शिल्ड एकदम गर्दी नसते जास्त काय नसतं. हा तर महालक्ष्मीला चाललोय महालक्ष्मीला. महालक्ष्मीवरून आम्हाला जायचंय लालबागला. लालबागला तिकडे एक प्रमोशनल व्हिडिओ शूट करायचा आहे. तर चला आता तुम्हाला पूर्ण प्रवास दाखवते. मस्त एक्साइटिंग होणार आहे दिवस आजचा. चला सातारा आपलं स्टेशन आलंय. चला, चला. तर चला मेट्रो स्टेशन मध्ये आपण आता. आणि इकडे थंडी खूप जास्त आहे है ना. थंडी जास्त म्हणजे एसी चालू आहे ग पूर्ण. जनरली कसं होतं ना एसी कुठल्या ठिकाणी लावला आणि जास्त लोक असतील तर थंडी नाही वाजत. हा पण लोक गर्दी कमी आहे. असतील गर्दी काहीच नाही त्यामुळे थंडी पण वाजते जास्त. मेट्रो स्टेशन वरून गेट शोधून आता आम्ही बाहेर आलोय. आता बघूयात बाहेर गेल्यावरती कॅब कुठे भेटते. तर आता आपण कॅब केली पूर्ण महालक्ष्मीच्या मेट्रो मेट्रो स्टेशन स्टेशनवर ते लालबाग पर्यंत. मस्त एकदम एरिया छान आहे बाहेर. आणि सकाळ आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही आज शनिवार आहे आणि आम्ही सकाळ सकाळी निघलोय 9 वाजता आता. त्याच्यामुळे रस्ते खाली आहेत असं खूप जास्त आम्हाला ट्रॅफिक फेस करावं लागत नाही. चांगलं वाटतं. येतानाचा पण आपला प्रवास चांगला झाला आणि आता इथं पण असं रस्त्यानं चालायला चांगलं वाटतं. ट्रॅफिक मध्ये ना गरमी. अरे काय घेतो केस घेतो बघा असं असतंय लग्न केल्यावर असं असतंय. इरिटेट होतं ना आम्हाला. कसं होतं असं विचार कर. मला रात्रीचा प्रॉब्लेम होतो म्हणजे नाही कसं मला असं वाटतं मच्छर विचार काय आणि केस असतो का. हा केस निघतो उडणार लागून. आम्हाला सारखं असं सारखं तोंडावरती वारा आलं की केस वारा आलं की केस आम्हाला त्यातून ऍडजस्ट करावं लागतं. काय का तुम्हाला देवानं किती चांगलं दिलं. कालच केस कापलेत कसं वाटत नवीन हेअरस्टाईल. सुंदर दिसतोस हा ना. एकदम छान. आणि हे इकडे मुंबईमध्ये कॅब सगळ्या शक्यतो नाही का ते हे सँट्रो नाही का हुंदाई सँट्रो मस्त छोट्याशा इकडच्या साईडला जे पिवळी काळी पिवळी आहेत ना त्या तसल्या आहेत. सँट्रो मेट्रो जुन्या अल्टो सगळ्या, अल्टो हा. पण आहेत. रिट्स नाही आहेत की सगळ्या तिकडं बघ. नाही पण जास्त ती रिट्स जास्त आहे सँट्रो अल्टो आहे सँट्रो आहे. सँट्रो जास्त आहेत. हो का. आणि मस्त गाडी आहे एकदम छोटीशी नाही का ट्रॅफिक मधनं पटापट निघणार. वर्षाला म्हणलं तुला अशी एखादी छोटीशी घेऊ आपण. मला मग ह्याची होंडाची ब्रिओ जी आहे ना ती भरपूर आवडते गाडी. मला पण आवडली ती गाडी छान दिसते. फक्त कसं माहिती का होंडाचं इंजिन नाही भारी तिथं पॉवरफुल इंजिन आहे आणि कॉम्पॅक्ट गाडी आहे त्यामुळे कशी नाही निघणार. आणि पोरींसाठी तर चांगली चांगलं दिसतं ना पोरांना असं कसं. आणि ऑटोमॅटिक आहे ना. ऑटोमॅटिक पण भेटतात. आपण ऑटोमॅटिकच घेऊ जाणार. लय लोड नको. तर तुम्ही सांगा आम्हाला कमेंट मध्ये की आम्ही वर्षाला घेऊ का ती गाडी चांगली आहे का. चालेल. चला तुम्हाला जरा थोडंसं बाहेर दाखवतो पुढे गेल्यावरती. अय्या किती मस्त बिल्डिंग आहे ना. मुंबईमध्ये अशा मोठ्या मोठ्या बिल्डिंग. हा ना. मुंबई अशी आहे ना की जेव्हा लोक म्हणजे आपण जेव्हा मुंबईच्या बाहेर असतो आणि आपण मुंबई हा शब्द ऐकतो ना तेव्हा फक्त अशा मोठ्या मोठ्या बिल्डिंग इमॅजिन होतो. पण जेव्हा ऍक्च्युअल मध्ये आपण मुंबईमध्ये येतो तेव्हा समजतं की मुंबई मिक्स ऑफ एव्हरीथिंग आहे ना. मुंबई हा ना. एकदम विंटेज वाली वाईब येते ना. फॅन कॅब पुढे RX 100 चालली. RX 100 पुढे चालू आहे. गाईज आमच्या दिवसाची सुरुवात खूप चांगली झाली. इथे तुम्हाला हे मंदिर दिसतंय हनुमान मंदिर. तिथं आम्ही दर्शन घेतलं म्हणजे आम्ही सहज नाश्ताचं दुकान शोधायला आलो होतो आणि आम्हाला हे मंदिर भेटलं. खूपच सुंदर मंदिर आहे. एकदम दिवसाची सुरुवात एकदम प्रसन्न झाली. छान वाटलं. आणि हे बघा हीच ती जागा आहे मागची इथं जिकडे लालबागचा गणपती बसतो. हो ना. हे दिसतंय का तुम्हाला लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. तिकडे लालबागचा गणपती बसतो. तर सगळ्यात पहिला मेन्यू आपले आलेला आहे मिसळ. तुला काय बोलले लय भूक लागली. आता आपण मिसळचा पहिला घास टेस्ट करून बघूया. विषय इथं असं झालाय की गॅस नाहीये त्याच्यामुळे ना बऱ्यापैकी हॉटेल्स बंद आहेत. एकदम घरगुती. काय वाढाली दोन पाव काय ग तुला सांगते
मस्त लिंबू पिळून मारती वर्षा हा. मिसळचा ताव. नाही पण छान आहे. मावशी मिसळ छान आहे बरं का. हा मस्त आहे एकदम. हा ना. हो घ्यायचा ना लागेल ना. घे की. हा आमचा सेकंड आजची डिश आहे पॅटीस. कशा एक नंबर. मी अजून मस्त. खाल्ला नाही. मला पॅटीस एवढं आवडत नाही. वर्षालाच आवडते जास्त. मिसळ घी त्यानं खात नाही दरवेळेच आहे इथं. सांगेल एका दिवशी तुम्हाला दिसतं पॅटीसचा. तर गाईज आमचं काम लालबागचं काम उरकून आम्ही आलेलो आहे भायखळ्याला आहे ना. पुढं भायखळा असं दिलं तिथं भायखळा हा. रेल्वे स्टेशन ते बघते बायकला भायखळा. बाईकला भायखळा मला ह्यातनं माहिती आहे मराठी व्यापार बायखळा. मुंबई व्यापार खेळायचो लहानपणी आम्ही. हा तर आणि आता चाललो आम्ही महालक्ष्मी. महालक्ष्मी मंदिरात चाललोय. इकडून आम्ही कॅब घेतली आता आम्ही चाललोय महालक्ष्मी. मुंबई इट्स मुंबई. काय होतं. असं जुन्या काळातलं हे होतं काहीतरी कन्स्ट्रक्शन. अच्छा मस्त वाटतंय जरा. आज खरंच प्रवासाला मजा येते. छान आहे. जरा एकदम फ्रेश वाटतंय आज काय एकदम कळणार fresh वाटतं. पण असंच आता बरं. मंदिरात पण चाललोय. आता मस्तपैकी दर्शन पण घेतो एकदम असा. आता पुढचा आठवडा एकदम छान जाईल. देवाचं दर्शन घेतलं की जरा बरं वाटतं. छान वाटतं शांत. नवीन गोष्टी काढतात चांगल्या गोष्टी काढतात काहीतरी हा ना. बरेच आमचे प्लॅन ऑन द वे आहेत देवाच्या आशीर्वादाने होतील पूर्ण. हो ना. महालक्ष्मीच्या तिथं आलोय आम्ही आणि नंतर आपल्यासाठी लिंबू पाणी घेतो. ते बंद आहे. मी लिंबू पाणी घेतलंय आणि नंतर लिंबू सोडा घेतलाय. थोडं सूट टाक ना. लिंबू पाणी बेस्ट आहे. कुठलं आहे सूट. महालक्ष्मी मंदिरात आलोय पण आता भोग चढवायचा टाइम आहे त्यामुळे मंदिर बंद आहे. 12 ते 12:30 मंदिर बंद बंद असतं रोज आणि मग त्यावेळेस लाईन थोडी लांबते. नाहीतर महालक्ष्मीला एवढी गर्दी नसते म्हणजे असते गर्दी पण वेळ लागत नाही पटापट निघून आता. गर्दी दाखव ना लाईन सुरू झालेली लाईन चालू झाली आणि हा लाईन खूप पटपट पटपट पुढे सरकते. आहे. आता आपण चाललोय मंदिराकडं आणि चप्पल काढायचं बघा काय हाल झालं जनरल. पुढे काढून आपण नाही व्यवस्थित. पण ते स्टँडच नाहीये पुढं पण नाही नाही. का? रस्त्याच्या कामामुळे काढलं असेल. तिथं मंदिर आहे पूर्ण खोललं इथपर्यंत रस्ता. आता वेट करतोय आम्ही इथं पण एकदा भोग लागला की 15-20 मिनिटात तर 15 मिनिटाचं दर्शन होऊन जाईल आमचं. तर गाईज आपली सगळी कामं आवरून आपण फायनली घरी चाललोय. ॲक्वालाईन स्टेशनला आम्ही आलोय आता भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग कसा वाटला महालक्ष्मीचं दर्शन कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.